कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे हा गुत्ता जर सोडवायचा असेल ना आपल्याला तर एवढी माहिती पुरेशी ठरणार नाही बरं, परत चौकशी करावी लागणार. ओके सर. आणि अजून एक, देवेंद्र मेहता केसची फाईल बघितली मी, डिटेल अभ्यास केलायस तू, आवडलं मला. कीप इट अप. थँक्यू सर. आता कामाचा उरक वाढवावा लागणार आहे आपल्याला. हो सर, मी नक्की प्रयत्न करेन. आर्या, काय सर? काय झालंय? असं का वागतेस तू? हे बघ आर्या, तू आहेस ना, जशी आहेस तशी चांगली आहेस, तुझ्यात काही कमी नाही. तुला योग्य वेळी योग्य जोडीदार मिळेल. पण तो तू नसशील ना? आर्या, हे बघ, थोडा वेळ जाऊ दे. तो मुलगा मीच असलो पाहिजे असं वाटणं पण बंद होईल तुला. आणि बघ, जशी तू आप्पी नाही होऊ शकत ना, तशी दुसरी कुठली मुलगी पण तू नाही होऊ शकत. हे ज्या दिवशी तुला कळेल त्यावेळी तुला तुझ्या मनासारखा जोडीदार आपोआप मिळेल. अर्जुन, पण आता तर मला पुढचं काहीच दिसत नाहीये ना, त्याचं काय? अरे हे बघ, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस हे चालूच राहणार आहे, ते आपण नाही बदलू शकत. पण म्हणून येणाऱ्या दिवसावर विश्वासच नाही ठेवायचा. असं करून कसं चालेल? तुला एक सांगू, मला असं वाटतं तू आता सावरलं पाहिजे. ठीक आहे, प्रयत्न करते. मी नक्की स्वतःला सावरेन. थँक्यू सो मच. आर्या, हे बघ, मला तू इथून पुढच्या आयुष्यामध्ये ना एकदम हॅप्पी पाहिजे, एकदम आनंदी. म्हणजे मी हा जो निर्णय घेतला ना, तो त्यामुळेच घेतला असेल बहुतेक. मला मी तुझ्या बरोबर आहे ना, एक मित्र म्हणून कायम तुझ्या बरोबर आहे. पण तू अशी नाराज नको राहू. तुझं अगं अख्खं आयुष्य पडले तुझ्या समोर. आर्या, हो अर्जुन. हो. आता नुसतं हो काय म्हणते, थोडा हस ना. निघायचं? अमोल, मी घरी नसताना बापूंना आणि आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही काय? आणि मोमाला ए आगाव. काय काय चाललंय दोघांचं? बाबा, अरे झोपायची तयारी चालू आहे. तू एवढ्या लवकर झोपणार? बघू चंद्र कुठं उगवलंय बघू. बाबा, अरे मी सगळ्यांना काळजी घ्यायला लावली आहे आणि मा म्हणते की सुरुवात आपल्यापासून करायला हवी. तुझ्या मला सगळ्यातलं सगळं कळतं नाही का? टोमणे मारू नको, मला हे पण कळतंय. असं कसं? टोमणे कुठं मारतोय? जे खरं तेच बोलतोय का नाही? अमोल, तू काय हसतोयस? अरे तो खेचतोय आपली. काहीतरी उगाच बोलायचं नाही. मी तुझी खेचणार आहे? हा, आपू मग आपली कलेक्टर आहे, कलेक्टर. आधी साताऱ्याची, मग पुण्याची. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीची मी मस्करी करील का? करेल का? नाही बाबा, नाही नाही नाही. अर्जुन बास, हा आता खरंच सांगते. तुझ्या नाकाच्या शेंड्यावर असतो राग. बरं झालं आमच्या नाकाला शेंडा नाहीत. पण अर्जुन, तुला कळलं पाहिजे. अरे तू काय त्याला काहीतरी चांगलं शिकवायचं, तू त्याच्यासमोर असं बोलतोय? काय शिकणार आहे तो? महात्मा किती चांगलं शिकवते आणि तुला तुला काहीच नाही येत. तो पण बोलतोय आता. मला काय म्हणजे मी याला चांगलं कधीच काही शिकवत नाही का? म्हणजे मी असाच बाबा झालोय का उगाच? आपे लहान पोरासमोर असं काहीतरी बोलायचं का ग? बाबा, आज तुला मापेक्षा लवकर सांगितलं. कळलं का आता? तुम्ही दोघांनी मिळून माझी घेतली. परत तुमच्या वाटेला जाणार नाही बाबा. आई ग. बरं हा अर्जुन, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रे. हा बोल. आपण घरातल्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप करूया ना? मेडिकल चेकअप करू, पण का ग असं अचानक काय? अचानक कुठे? आज काही बघितलं ना बाबांना कसा त्रास झाला. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नको व्हायला. ठीक आहे, ठीक आहे, करून घेऊ चेकअप आपण. त्यातून काय कोणाला काय अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल तर तू पण कळून घे. आणि असं उद्यापासून व्यायामाला सुरुवात करतोय. बरोबर. हो हो, लावते लावते साचा. तुझा उद्या सावकाश. आगाव. आतून बोलतोय. दिप्या, चल लवकर. आलो आलो. जा जीवा, जिमच्या जमान्यात कुठे सगळं करत बसताय.
त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही विनोबाबांचा आणि बापूंचा व्यायाम घ्या, तोपर्यंत मी झोपतो थोडा वेळ. मामा आई बाबा बेस्ट आहे आणि बाबा सगळ्यांना लय भारी व्यायाम घेतो. त्यामुळे तू इथे व्यायाम करत बस. चल चल चल. बाबा तू सगळ्यात आधी काय करणार आहेस ते सांग. हा, तर आज आपण योगासनं घेणार आहे. योगासनापासून सुरुवात करायची आपण. आज जास्त काही नाही, आज फक्त सूर्यनमस्कार आणि प्राणायाम एवढं करायचं. दाजीबा, मी सूर्यनमस्कार बघितलंय, पण त्यानं नक्की काय होतं? काय होतं दिप्या? अरे सूर्यनमस्काराने काय होत नाही ते विचार. सगळ्यात महत्वाचं बीपी कंट्रोल मध्ये राहतो, पचनशक्ती सुधारते, शरीर लवचिक होतं. आणि हा कदम तुम्ही ऐका, सूर्यनमस्काराचा सगळ्यात भारी फायदा हा आहे की माणूस हळूहळू हळूहळू स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवायला शिकतो. आणि प्राणायामामुळं आपल्या श्वासावर आपला कंट्रोल राहतो. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा बरं का बापू, शरीराची आणि मनाची शक्ती एकत्र येऊन काम करते. त्यामुळे माणूस उत्साहित दिसतो कायम. बाबा तू काय सुरू. हा चला, तर आता मी सुरू करतो. तुम्ही मी म्हणाल तसं म्हणायचं आणि मी करेल तसं करायचं. ओके, चला सुरू. सगळ्यात पहिल्यांदा आपण सूर्याला नमन करू. नमन म्हणजे नमस्कार. चला हात जोडा, म्हणा ओम सूर्याय नमः. दोन्ही हात वर. शक्य होईल तेवढं पाठीमागे झुकायचंय, पूर्णपणे खाली वाकायचंय, पाय फोल्ड करायचे नाहीत. आता हात टेकवा, उजवा पाय मागे, मान सरळ पुढे, डावा पाय मागे. आता पूर्णपणे पाठीमागच्या भागाचा उंचवटा करायचा आहे. उंटाची पोज, छाती खाली, वर बघायचंय आकाशाकडे. परत उजवा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये, परत डावा पाय पुढे, दोन्ही हात वर, हात जोडलेले. दुसरा ओम भास्कराय नमः. ओम भास्कराय नमः. परत हात पाठीमागे, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.